कारवाई झालीच पाहिजे. अरे मुजोर सरपंचाचा कोण आहे आणि कोण नाही हे खऱ्या परिस्थितीने सदस्य लोकही सांगतील. मेन सरपंच बाई असल्यानंतर सर्व कारभार पोरगा चालवते, हे काम चुकीचं आहे, हे आमचं म्हणणं हे आहे. दुसरी गोष्ट, गावातून अपंग लोकांचे पैसे कोणाला दिले गेले आणि कोणाला नाही दिले गेले. काल मी सर्टिफिकेट दाखवलं. माझं म्हणणं आहे की गरीब लोकांना तुम्ही तकलीफ देऊ नका. पाणी एक महिना येत नाही गावात, लोकांनी पैसे भरून ठेवलेले आहेत आणि पुरस्कार घेतला त्याचे पैसे तुमच्यावर जमा आहेत का हे बी विचारतात त्यांना. पहिला मेंबर आहे ना, वाटून घेतलं का गावात, काही गावासाठी आणलं हे बी विचारा त्यांनी. कमीत कमी पुरस्कार भेटला तर गावातल्या कमीत कमी 4-5 कमानी घ्यायला पाहिजे होत्या. ते बी त्यांचं काम आहे. नुसतं आणलं की खाऊन टाकतात आणि ग्रामपंचायतचा पैसा बी पूर्ण मुबलक जो येते त्याचा हिशोब देत नाहीत. 2026 मला ग्रामपंचायत मध्ये असं आढळण्यात आलं आहे की ग्रामपंचायत मध्ये 3 वर्षापासून शिवजयंती आतापर्यंत साजर करण्यात आली नाही. मी याची तक्रार माननीय बुलढाणा जिल्हा परिषद सीओ साहेब, माननीय खामगाव ग्रामपंचायत बीडीओ साहेब, माननीय मंत्र्याला लेवलवर ऑनलाईन तक्रार केली. त्याच्यानंतर मला त्याच दिवशी अर्ध्या रात्री 1 वाजता फोन लावून धमकी देण्याचा प्रश्न केला. मुज्जू शेख अकबर सरपंचाचा मुलगा यांनी अगोदर लहे दंगलाचे एक प्रकरण केलेले आहे आणि निर्दोष पोरांना अटकवण्यात आलेला आहे आणि मेन शत्रुदार तोच आहे ग्रामपंचायतचा. याला हे त्याच्या मम्मीचा गैरवापर घेतो सरपंच पदाचा. आतापर्यंत यांनी गावातले कोणतेच कामं केलेले नाही आहे. जे कामं केलेले आहे, ज्या हे ताई सांगत आहे, त्या दिवशी आमसभामध्ये बोलायचा सगळ्यांना अधिकार आहे. सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. हे GR आहे. यांना ते उर्दू भाषेनं बोलत आहे आणि उंगली दाखवून बोलत आहे. हे कुठलचा न्याय आहे? हा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या बद्दल बोलण्यात तर तुम्ही का धमक्या देणार का? हा, टीव्ही मारण्याच्या? हा, माझी मागणी एवढीच आहे की त्याच्या मम्मीला निलंबित करण्यात यावे सरपंच पदातून आणि जे ग्रामसेवक आहे त्यांना पण निलंबित करण्यात यावे आणि नागरिकाचे जे प्रश्न आहे, आमच्या अडचणी आहे ते पूर्ण करावे. ग्रामपंचायतामध्ये लोकांच्या घरकुल जे आलेले आहे ते पण पूर्ण करण्यात यावे. काही असं आढळलं आहे की बा एकतर्फा कारवाई चालू आहे की बा ग्रामपंचायतमध्ये घरकुल येतात माहितीनं, ज्यांना घर नाही, राहायची व्यवस्था नाही, त्यांच्या घरकुल घेण्यात येत नाही. दुसऱ्याचे नाव घेण्यात येतात. एक साईड ज्यांचा डबल मजला त्याला ट्रिपल मजला देण्यात येते. बाकीच्या गरीब जाणार कुठं? माझा शासनाला एवढंच विनंती आहे की यांच्यात लक्ष घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी, निलंबित करण्यात यावे आणि गावकरीची मागणी पूर्ण करण्यात यावी. हे नम्र विनंती. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक शासकीय विभागामध्ये जयंती साजरी केली पाहिजे. सदनपुरी ग्रामपंचायतमध्ये भरपूर वर्षापासून असं वाटतं की ती ग्रामपंचायत नाही आहे, जे जिहादी मानसिकतेचा अड्डा झालेला आहे. जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटना लिहून सर्व समाजाच्या लोकांना समान न्याय भेटला पाहिजे, यासाठी निवडणूकची प्रक्रिया झाली. लोकप्रतिनिधी म्हणून तिथं आपण निवडून आल्यानंतर कधीही द्वेष केला नाही पाहिजे. परंतु इथल्या लोकांच्या तक्रारीनं असं वाटते की तिथला सरपंच आणि ग्रामसेवक हे जणू हिंदूवादी विचारसरणीच्या लोकांना विरोध करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर या ग्रामपंचायतीनं सुरू आहे. मागच्या वर्षीसुद्धा तिथे टिपू सुलतानचा फोटो लावला, ज्या टिपू सुलतानचा कुठं GR मध्ये उल्लेख नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये आणि GR मध्ये आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असल्यानंतर सुद्धा कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही या तक्रारकर्त्याने सांगितल्याप्रमाणे 3 वर्षापासून सदनपुरीच्या ग्रामपंचायतमध्ये केली नाही. हा मला असं वाटतं की शासकीय कामामध्ये अनियमितता आहे. म्हणून या सगळ्या लोकच्या आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या मागणीनुसार आमची स्वतः आपल्याला विनंती आहे आणि सरकारला, शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब आपण सर्वांनी या घटनेमध्ये, तक्रारीमध्ये लक्ष देऊन या ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारीला ताबडतोब निलंबित करण्यात यावं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये असा कोणी शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक अशी पुन्हा हिंमत करणार नाही. भरपूर कामामध्ये अनियमितता आहे.
आमसभेमध्ये दादागिरी करून जो लोकांचा अधिकार आहे की ज्या दिवशी पूर्ण गावातले लोक येऊन लोकशाही पद्धतीनं आपली मांडणी मागतात तिथं कुठेही विचारात न घेता दादागिरी करून ताबडतोब सभा तहकूब करणे आणि जे कार्यकर्ता विरोध करायला येतात त्याला दमदाटी करणे की तुमच्यावर सरकारी कामाचा अडथळा गुन्हा दाखल करेल. गोरगरीब लोक आहे, हिंदूवादी लोक आहे, सदनपुरीतले सर्व समाजाचे लोक आहे आणि हे सर्व समाजाचे लोक ग्रामपंचायतला विकास करतात, त्याला कुठेही विरोध करत नाही. म्हणून शासन प्रशासन आणि इथं उपस्थित असलेले आमचे पोलीस विभागाचे कर्मचारी यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही ताबडतोब या ग्रामपंचायतमध्ये आपण लक्ष घालावं अशी आग्रही मागणी करतो. ज्ञानेश्वर वाघ, मी ग्रामसेवक सभामध्ये गेली होती. तिथं मी माझे प्रश्न मांडले की माझं नाव पाणी पुरवठा फाउंडेशनमध्ये 50,000चं काहीतरी नाव आहे माझं पेपरामध्ये. तर मी विचारपूस केली, जसं सभामध्ये गेली की बा माझं नाव कसं काय टाकलं तुम्ही, मला न विचारता, मला काही माहिती नाही, मला माझं नाव कसं काय आलं, मला माझ्या प्रश्नाची मला उत्तरं द्या. त्यांनी सभा रद्द केली. ते माझ्याशी बोलले बी व्यवस्थित नाही आणि त्यांनी रुमाल बांधलेला होता. ते म्हणत मला की शुगर आहे, माझा जीव घाबरतो, मला ऑक्सिजन पाहिजे हे ते. पण मग तुम्ही बोलून नाही राहिले तर आम्हाला आवाज कसं काय समजेल. आणि विनाकारण ती कशी करू राहिले होते की मी लेखी मागतो तोपर्यंत मी उत्तर देत नाही. म्हटलं आम्ही लेखी कसं काय देत, तुम्ही आम्हाला विचारपूस नाही केली, काहीच नाही, का बोलले नाही. आणि नाली आमची 1 वर्ष शिवाजी महाराजांची जयंती 1 वर्ष पूर्ण होते. या शिवाजी महाराजच्या जयंतीला ते नाली काढायला येतात. 1 वर्ष आमची नाली पण काढत नाही. शेपटींचे किडे आमच्या घरापर्यंत येतात, काही सुविधा नाही. बरं सुविधा जाऊ दे, ते तर आम्ही कव्हर करतो कारण माझ्या घरचे नाली काढतात सुद्धा. आणि आमचा कचरा 3-3 दिवस पडेल राहते. आणि आमची मागणी येते की आमचं म्हणजे हे खर्च कुठे जाते, हे पैसे जे घरकुलचे येतात, ह्या योजना येतात, कचरापेटीच्या सर आमची इच्छा एकच आहे बा, ऑफिसमध्ये आम्ही येतो तेव्हा ऑफिस बंद राहते. मग आम्ही प्रश्न कुठे मांडा. काही समस्या असल्या तर आम्ही काय सही शिक्का लागला तेव्हा पण आम्हाला काहीतरी अडचण येतात. टॅक्स पावती भरा, नळपट्टी भरा.